मुंबईतील बोट दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। बुचर आयलँड जवळ बोटीला अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत। त्यांचं शोधकार्य देखील सुरू आहे। बोटीतील 98 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। नीलकमल बोटीला अपघात होऊन त्याच्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। नेव्हीच्या स्पीड बोटीच्या टेस्टिंग वेळी ही दुर्घटना घडल्याचं समोर आलंय। जास्त क्षमतेच्या इंजिनमुळे बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्राजवळ नीलकमल बोटीला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 10 पर्यटक तर 3 नेव्हीच्या जवानांचा समावेश आहे। 2 जणांची प्रकृती गंभीर असून दुपारी 3:55 नीलकमल बोट बुचर आयलँड जवळ आलेली असतानाच नेव्हीच्या बोट तिथे आली होती आणि नेव्हीच्या बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू होती। जास्त क्षमतेच्या इंजिनामुळे ताबा सुटलेल्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिली। या धडकेमुळे प्रवासी बोट बुडाली आणि बोटीतल्या 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय। मात्र बोटीतील 10 प्रवासी आणि नेव्हीच्या बोटीवरील 3 जणांचा मृत्यू झालाय। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। शिवाय या प्रकरणाची नेव्ही आणि राज्य सरकारकडून चौकशीही करण्यात येणार आहे।